नमस्कार मराठी मंडळीवर तुमचं स्वागत आहे। बघता काय रागानं ठाणं राखलंय वागानं, अर्थात ठाण्यात आधी स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि आता त्यांच्या विचारांवर वाटचाल करत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत ठाणे जिंकून आपली ताकद दाखवून दिली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो असं मोठं बंड शिवसेनेत झालं आणि पहिला सामना झाला लोकसभेला। लोकसभा निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेचे दोन्ही गट राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये आमने सामने आले। म्हणजे या मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेट टक्कर होती। शिंदे आणि ठाकरे लढाई 7 ठिकाणी शिवसेना शिंदे गट तर 6 मतदारसंघात ठाकरे गटानं बाजी मारली। म्हणजे शिंदेंनी आपली ताकद लोकसभेला सिद्ध केली। एवढाच नाही तर शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना असं ज्या जिल्ह्याबाबत बोललं जातं तिथल्या ठाणे आणि कल्याण या 2 प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगळ्या मुद्द्यांवर होतात। भावनिक लाट आणि सहानुभूती विरुद्ध खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंना टक्कर देणं आहे, कारण बाकी गोष्टींमध्ये तर एकनाथ शिंदेंनी स्वतःला सिद्ध केलंच आहे। लोकसभेपेक्षा ठाणे जिल्ह्यातील विधानसभा शिंदेंना सोप्या जातील अशी चर्चा आहे। ठाणे जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत, त्यापैकी 5 मतदारसंघांमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत। यात एकूण 5 जागांची भर पडून एकूण 10 जागा शिंदे लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यापैकी 6 जागांवर ठाकरेंच्या उमेदवाराचा धुव्वा उडवण्यासाठी शिंदे सेना सज्ज आहे असं बोललं जातंय। पहिली जागा आहे खुद्द एकनाथ शिंदे यांची, कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघ। शिंदेंची ताकद जर तुम्हाला बघायची असेल या मतदारसंघात तर स्क्रीनवर बघा। 2009 ला 32,676 मतांनी, 2014 ला मोदी लाटेत भाजपचा उमेदवार विरोधात असताना 51,869 मतांनी आणि 2019 ला 89,300 मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराला हरवून शिंदेंनी आपला बालेकिल्ला राखला। त्यामुळे इथं शिंदेंना पराभूत करणं जवळपास अशक्य आहे, कारण दिवसेंदिवस शिंदेंचं मताधिक्य हे या विधानसभा मतदारसंघामध्ये वाढत गेलेलं आहे। दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ। आमदार आहेत शिंदे सेनेचे प्रताप सरनाईक। नुकताच सत्संग कार्यक्रम या मतदारसंघात पार पडला आणि प्रताप सरनाईक यांनी आपली ताकद दाखवून तर दिलीच, शिवाय विजयाची मुहूर्तमेढ देखील रोवलेली आहे। 2008 ला राष्ट्रवादीतून ते शिंदेंच्या प्रभावानं शिवसेनेत आले आणि 2009, 2014 आणि 2019 असे सलग 3 वेळा ओवळा माजीवाडा या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले। आता 2024 ला सुद्धा त्यांचा विजय पक्का मानला जातोय आणि ठाकरेंच्या उमेदवाराचा इथंही धुव्वा उडणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय। तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे भिवंडी ग्रामीण। शांताराम मोरे या ठिकाणी आमदार आहेत। 2009 ला हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता, पण 2014 ला आणि 2019 ला शिवसेनेनं या मतदारसंघावर आपला दबदबा कायम ठेवलाय। चौथी जागा आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची। बालाजी किनीकर या ठिकाणी शिवसेनेचे सेनापती आहेत। अंबरनाथची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकते आणि हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी संघटन भक्कम केलेलं आहे। तसंच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात शिंदे गट यशस्वी होईल असं चित्र सध्या तरी दिसतंय। 5वी जागा आहे जी शिंदे लढवू शकतात, ती म्हणजे भिवंडी पूर्वची जागा। शिवसेनेच्या रुपेश पात्रे यांचा पराभव करून समाजवादी पक्षाचे रईस शेख या ठिकाणी केवळ 1314 मतांनी विजयी झाले होते। ही जागा जर शिंदेंना सोडली महायुतीमध्ये तर शिंदे या ठिकाणी देखील आपला उमेदवार जिंकून आणू शकतात। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळ्यामामा म्हात्रे हे सध्या खासदार आहेत। या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत। त्यात भिवंडी ग्रामीण मध्ये शांताराम मोरे तर कल्याण पश्चिम मध्ये विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार आहेत। या दोन्ही जागा जिंकून शिंदे आपला दबदबा इथे कायम ठेवतील अशी सध्या स्थिती आहे। त्यानंतर मागच्या निवडणुकीत शहापूर आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातही शिवसेना लढली होती, त्यामुळे या मतदारसंघावर शिंदे गट दावा करू शकतो। तर कल्याण पश्चिम मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद देखील उद्भवण्याची शक्यता आहे। त्याशिवाय सध्या मनसेचे आमदार असलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिंदे व मनसे यांच्यात तडजोड न झाल्यास येथून शिवसेना शिंदे गट निवडणूक लढवू शकतो। मागच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 18 जागांपैकी शिवसेनेनं 5 जागा जिंकल्या होत्या। तसेच ते 5ही आमदार सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत आणि त्यामुळे आहेत तेवढे आमदार तर एकनाथ शिंदे निवडून आणणारच यात कुणाला शंका नाही, किंवा त्यापेक्षा आता 1-2 अधिक जागा जिंकायचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असणार आहे।
आता ठाणे जिल्ह्यात आपलं वर्चस्व राखण्याची एकनाथ शिंदे यांची रणनीती यशस्वी होईल का, किंवा त्यांना महाविकास आघाडीसोबत भाजपही धक्का देईल, याबाबत तुम्हाला काय वाटतं? आणि ठाणे जिल्ह्यातील या 6 मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे ठाकरेंचे उमेदवार त्यांच्या विरोधात असतील तर त्यांचा धुव्वा उडवण्यामध्ये यशस्वी होतील का? तुमच्या कमेंटच्या माध्यमातून ते आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच आपल्या मराठी मंडळी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।